कल्याण कुलसेवाड़ी में मासूम बच्ची के अपहरण, दुष्कर्म, हत्या की घटना ने पूरे क्षेत्र में आक्रोश फैला दिया है। आरोपी विशाल गवली को फांसी देने की मांग को लेकर पिछले कुछ दिनों से स्थानीय नागरिक और राजनीतिक कार्यकर्ता विरोध प्रदर्शन कर रहे हैं। इस प्रदर्शन के माध्यम से स्थानीय लोगों ने आरोपी को जल्द से जल्द कठोरतम सजा देने की मांग की है। क्षेत्र में इस घटना को लेकर गहरा आक्रोश है और नागरिक न्याय की गुहार लगा रहे हैं। बघा साहेब, निश्चित म्हणजे कसं आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीमध्ये शनेश्वर मित्र मंडळ आणि श्री अष्टविनायक सेवा मंडळ आणि परिसरातील नागरिकांची ही मागणी आहे की वाईट जे कृत्य आहेत या वाईट कृत्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला अशी भर चौकामध्ये आणून फाशी देण्यात यावी की जेणेकरून पुढच्या गुन्हेगार जे आहेत त्यांना अंकुश बसेल। ही सर्व परिसरातील नागरिकांची आणि मंडळांची मागणी आहे। त्यासाठी आम्ही हा प्रतिकात्मक पुतळा बनवलेला आहे। विशाल गवळी जे कल्याण पूर्व चक्के नाका येथे जी दुर्घटना घडली त्या विरोधात आम्ही प्रतिकात्मक पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे की जेणेकरून समाजातील वाईट जे प्रवृत्ती आहेत त्यांना संदेश जाईल की यांना भर चौकामध्ये आणून फाशी दिली पाहिजे। भीमराव धनंजय की त्याच्या अगल बगल जे असे दादागिरी करून किंवा मुलीवरती कटर दादागिरी करून मुलींची छेडछाड करतात त्यांना त्याच्यासारखीच फाशीची शिक्षा झाली पाहिजे। पोलीस ते बघतच नाहीत काही। पोलीस ते सोडून चार वेळा सोडून देतात, हा चौथ्या वेळा पाचव्या वेळा सोडून दिलेले त्याला। पोलिसांना त्याला पकडून नेऊन डायरेक्ट तळोजा जेलमध्ये टाकायचं कायमस्वरूपी। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।